नमो बुद्धाय जय भीम. मला यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. तर जे आमचं सोयाबीन काढण्यात आलं होतं तर त्याचं असं माथेर बाकी होतं. म्हणजे जे चांगलं होतं सोयाबीन ते नेलं मार्केटले, पण जे ज्यात काय म्हणतात त्याला आपली माती जी येते तर ते माती या सोयाबीनमध्ये मिक्स असल्या कारणानं हे मार्केटले नेलं नाही, कारण याला भाव कमी लागला असता. याच्यात माती असल्या कारणानं मग या सोयाबीनच्यानं जे चांगलं सोयाबीन मार्केटले नेलं होतं तेही सोयाबीनले भाव कमी लागला असता. त्या कारणानं मग हे घरीच ठेवलं. काय अर्धकट्ट होतं, अर्धकट्ट थोडंसं जास्त होतं, काही भसकट होतं म्हणा. तर आता इथं ते आणून तर ठेवलं होतं घरी, पण त्यात बारीक बारीक पाखरं असतात काळ्या रंगाचे. तर ते असंच घरात जर ठेवलं तर ते पाखरं जरा घरात होतील म्हणून असं वाऊ घातलं होतं. मग आता गृहिणी म्हणल्यावर दुपारच्या टायमाला काही तर कामं काढायला पाहिजेतच ना. तर त्यासाठी मग हे मी सोयाबीन असं वाऊ घातलं होतं. आज तब्येत अजिबात बरी नाही, कारण हे काल काम केलं होतं मी. आणि हे सोयाबीनचं जे कुटार आहे ते एवढं डेंजर आहे की त्यानं म्हणजे इन्फेक्शन होतेच, सर्दी होतेच त्यानं. आणि काल मी ते सगळं पाखडलं, त्या कारणानं मग मला एवढी सर्दी झाली की विचारू नका. मला बोलायला म्हणजे बोलता येत नाही आहे सध्या, पण तरी हा व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर करेन. आता सोयाबीन पाखडायला बसली होती तर काही वाटलं नाही, पण ते पाखडून झाल्यानंतर रात्रीच्या टायमाला एकदम घसा बसून आला, डोकं दुखायला लागलं आणि 2-3 शिका आल्या फक्त. आणि नंतर सकाळी उठून पाहतो तर मग तब्येत जास्तच खराब झाली आणि आवाजही बदलला. मला तुम्हाला ऐकू येतच असेल मला आवाजाबद्दल. तर आवाजामध्ये थोडासा प्रॉब्लेम आहे, तर तेवढ्यासाठी मी माफी मागतो, माफ करा. तर आता एक साईड आमच्या इथं गव्हाचे कट्टे तुम्हाला बाहेर दिसत असतील, तेही बाहेरच ठेवले, कारण त्याच्यात बारीक पाखरं झाले होते. जे किडे पडत असतात गव्हात तेच किडे त्याच्यात पडले होते, म्हणून 4-8 दिवस आम्ही ते वाऊ घातले होते. आता तो व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला नाही, कारण त्या टायमात मला फोनमध्ये बॅलन्स नव्हतं आणि व्हिडिओ काढत बसलं जास्त, तर मला फोनमध्ये एवढं स्टोरेज नाही आहे की व्हिडिओ 10-10, 15-15 मिनटाची किंवा मला एका तासाचे माझ्या फोनमध्ये राहतील. म्हणून मी जेवढे व्हिडिओ काढतो 5 मिनटं 7 मिनटं असेच व्हिडिओ असतात आणि तेच एडिट करून मी तुमच्यासोबत शेअर करतो. म्हणून मला काही व्हिडिओ असं असते की मी अर्धा म्हणजे नाही का, अर्धा व्लॉग तुमच्यासोबत शेअर करतो, अर्धा काहीतरी चुकते, काहीतरी कट होते. तर मग तेच कारण आहे मला की कधी मला ऐकून होते शूट करणं, कधी नाही होत, कधी फोन साथ देत नाही, कधी मग आशू मनात येते. तर हे सगळ्या प्रॉब्लेम माझ्यासोबत सुरूच राहतात. आता तर दुसरंही अजून येणार आहे बाळ, तर आता तेव्हा काय होईल काय माहिती. पण प्रेग्नन्सीचा 7वा महिना सुरू आहे आणि आराम न करता मला घरचे कंटिन्यू कामं सुरू आहेत. कारण आईचंही असंच म्हणणं आहे की तू कामं करत राहशील तर डिलिव्हरी नॉर्मल होईल, कारण पहिली डिलिव्हरी माझी नॉर्मलच आहे आणि दुसरी ही डिलिव्हरी माझी नॉर्मलच होईल असं सगळ्याचंच म्हणणं आहे. फिरतं राहा, पाय फिरता ठेव, कामं करत राहा असं घरच्याचं म्हणणं आहे. म्हणून मी कसं कामं करत राहतो, झालं नाही तरी मी कामं करतो. थोडेसे कामं केले थकले की मी आराम करतो, थोडा वेळ अंग टाकतो, नंतर अजून मी कामाला सुरुवात करतो. तर आता ते सोयाबीन तर मार्केटला गेलं, त्याला काही भाव एवढा लागला नाही भाव एवढा काही लागला नाही. शीतादही झाली, शीतादहीचा कापूसही घरात आला पहिला. तर आता हे राहिलं माथेर, आता हे मी पाखडायला बसली, पण काल अर्धं पाखडलं, बाकीचं राहिलं. तर माझी तब्येत एकदमच खराब झाली, त्या कारणानं मग ते तसंच राहू दिलं. शेवटी आता दिवाळी आली, दिवाळीच काहीतरी फराळी करायचं असते. तर अजून तर फराळाला काहीच पत्ता नाही, कुठेच पत्ता नाही, काय करायचं काय नाही, काहीच नाही. तर करू आता. दिवाळी तर आमच्या इकडे एवढी कोणी साजरी करत नाही, म्हणजे आमच्या कास्टमध्ये एवढी साजरी केल्या जात नाही. फक्त काय सगळ्याच्या घरी काहीतरी खायचं बनवतात, फराळ बनवतात, म्हणून मग आपलंही लेकरू मागते, दुसऱ्याच्या घरी दिसलं तर आपलंही लेकरू मागते, म्हणून ते तेवढ्यासाठी आपल्याही घरी करावं लागते. आणि शेवटी कोणी आलं म्हणजे मग पहिलं त्याला दिवाळी म्हणलं म्हणजे काही फराळ केलं का हाच प्रश्न पहिला असते. तर त्या कारणानं मग असं फराळाचंच बनवतात फक्त, बाकी कोणती पूजा होत नाही, कोणते दिवे लागत नाही, कोणती सजावट वगैरे काहीच होत नाही. तर फक्त होते ते फराळ बनवतात, फक्त चिवडा, लड्डू, अनारसे काय बनवायचे तेवढंच बनते, फक्त दुसरं काही बनत नाही. आणि ते बनवायचं म्हणजे 1-2 दिवसात होऊन जाते. सासूबाई मला मदत करायला असतातच, त्या नेहमी मला मदत करतात काही बनवायचं असलं की. तर तळणाचं ते पाहतात, आणि जे तळणाचं नाही आहे म्हणजे लाडू बनवणं, बाकी करंज्या भरणं, बाकी शंकरपाळे बनवणं, कट करून देणं, हे बाकीचं सगळं मी बनवतो. फक्त तळणाजवळ सासूबाई बसतात
कारण आता प्रेग्नेन्सी असल्या कारणानं मला तळणाचा वास अजिबात घेऊ वाटत नाही आणि ते वास जरी आला मला तर मग उलट्या होतात. मग त्या कारणानं तळणाजवळ तेच बसतात आणि जे बाकीचे काम आहेत मग ते मी बाकीचं करतो. म्हणजे करंज्याचं सारण बनवणं, ते करंज्या भरणं, अजून बेसनाचे लाडू, रव्याचे लाडू ते 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 वाटल्यास मलाच करावं लागते, ते मीच करतो. पण ते तळणाचं माझ्याच्यानं सध्या तर होत नाही आहे. तर आता प्रेग्नेन्सीचा चालू आहे 7वा महिना आणि मला जायचं आहे सोनोग्राफीसाठी. तर पाहू आता दिवाळीच्यानं 2-3 ठिकाणी विचारलं, पण दिवाळीच्यानं थोडंसं सोनोग्राफीचं बंद सांगण्यात येत आहेत. म्हणजे 2-3 जे डॉक्टर होते ओळखीचे, तर त्यांच्या रिसेप्शनवर जे असतात पोरी, त्यांनी तर सांगितलं 2-3 दिवस सरांचं रिकाम पण नाही, दिवाळी आहे, ती इकडे गेले तिकडे गेले असं काहीतरी सुरू आहे. पण तरी 22 तारखेला एक भेटली अपॉइंटमेंट आम्हाला 22 तारखेच्या सोनोग्राफीची. पाहू 22 तारखेची जर फिक्स असली, ते फिक्स नाही बोलले ते 22 तारखेला तुम्ही येऊन पहा म्हणले. सर आले तर तुमची सोनोग्राफी होऊन जाईल, नाही आले तर मग ते राहून जाईल. नंतर अजून 2-4 दिवसात तिथूनच 8वा महिना लागेल, मग अजून सोनोग्राफी राहून जाईल. आता 7व्या महिन्यात बाळाची हालचाल कशी आहे काय हे सगळं जाणून घेणं महत्त्वाचं आहे. त्यात रक्ताचे रिपोर्ट मला थोडेसे मागच्या वेळेला नॉर्मल नव्हते. रक्त कमी होतं, प्लस विकनेस जास्त होती, BP लो होते. हे थोडेसे प्रॉब्लेम सुरू आहे माझ्यासोबत जसे प्रेग्नेंट राहिली मी तेव्हापासून. तर त्याच्याबद्दलही मला थोडंसं जाणून घ्यायचं होतं किंवा मग चेकअप करायचं होतं की जे गोळ्या औषधं मी घेतल्या त्या गोळ्या औषधांनी थोडंसं बरं आहे का, की ब्लड वाढलं का, की BP वगैरे बरोबर आहे का, तर तेही मला चेक करायचं होतं. तर पाहू म्हणजे 22 तारखेला म्हणजे बुधवार किंवा गुरुवार येते वाटते, बहुतेक गुरुवार येते. तर तेव्हा मी जाऊन पाहीन, झालं तर ठीक, नाही झालं तर आता देव जाणे. पण तरी ठीक आहे. हे असं सोयाबीन मला काढणं सुरू होतं. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हे सोयाबीन असं